श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच श्री मार्तंड भैरव अर्थात खंडोबा यांचे श्री मार्तंड विजय कथासार या ग्रंथाचे श्रवण करणार आहोत. तर मंडळी हो, गणपती बाप्पाचे नाव घेऊन या ग्रंथाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. अध्याय पहिला. मंगलाचरण. आरंभी श्री गणेश सरस्वती गुरु यांना वंदन करून कवी मार्तंडाला नमस्कार करून म्हणतो की, हे जेजुरी निवासी देवा, तूच माझ्या हृदयात प्रकट होऊन आपल्याच लीलांचे वर्णन करवीत आहेस. अन्यथा एवढी स्फूर्ती कुणापाशी आहे? तुझा जय जयकार असो. तू जर प्रेरणा दिलीस तर पांगळासुद्धा महापर्वत चढू शकेल. मुके वेद सांगतील, आंधळे दिव्य दृष्टी प्राप्त करतील आणि अतिदरिद्री राजा होईल. हे माळसापती, सगळे देव तुझीच रूपे आहे. तू निर्विकारी असूनही जो ज्या भावनेने पाहतो त्याला तू तसाच दिसतोस. जशी एखादी वस्तू आरशासमोर ठेवली तर आरशात तिचे प्रतिबिंब उमटते, पण वस्तू दूर नेली की आरसा निर्मळच असतो. किंवा कुणी एक गृहस्वामी जेव्हा घरी परततो तेव्हा नोकर चाकरांना मालक वाटतो. त्याच्या आईला पुत्र दिसतो, बायकोला नवरा, मुलाला बाप दिसतो. मुलगी येऊन मांडीवर बसते, सून म्हणते मामंजी आले, भाऊ म्हणतो दादा आला, वडील म्हणतात पुत्र आला. मित्रांसाठी मित्र तर वैऱ्यांना तो शत्रू भासतो, पण मुळात तो एकच व्यक्ती असतो. तसाच तू आदिपुरुष आहे. तुला नाव नाही, विशेष असे रूप नाही. तू स्त्री पुरुष नपुंसक यांच्याही पलीकडचा आहेस. जो तुझी ज्या रूपाची भक्ती करतो तसा तू बनतोस. मला मात्र तुझ्या मल्हारी मार्तंड या रूपाची आवड आहे, एवढे खरे. तर आता मला हृदय निवासी परमात्मा म्हणतो आहे की, स्तुती थांबव आणि मुख्य ग्रंथ वर्णन कर पाहू. खरे म्हणजे मी एकतर मुळात निर्बुद्ध आहे, शिवाय व्युत्पत्ती व्याकरण जाणत नाही. तरीही माळसाकांत हृदयात प्रकट होऊन चाकराकडून हा मार्तंड विजय ग्रंथ ओवी रूपात बनवित आहे. समर्थांच्या इच्छेची शक्तीच वेगळी आहे, ती कुणाला कधी कळणार नाही. हे सर्व विद्यांच्या दातारा, विघ्नहारका गणेशा, तुझ्या कृपेने हा ग्रंथ सिद्धीस जाईल. तुझी मूर्ती सर्वांग सुंदर आहे, तुला मी साष्टांग नमस्कार करतो. नंतर ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती हिला वंदन करून गुरूंना नमन करून नेवासे येथील मोहिनीराज या कुळस्वामिनीला नमस्कार करून पुढे पिंपळ निवासी बटू आई वडील व संतजनांना वंदन करून कवी ग्रंथारंभ करतो. ग्रंथ आरंभ. अत्यंत रमणीय अशा धवल शुभ्र कैलासावर शांतपणे बसलेल्या शंकराची विनवणी करून उमेने विचारले की, तिला असे स्थान व्रत उपासना सांगावी की या पृथ्वीवरती आचरल्याने मनुष्यांचा उद्धार होऊन त्यांना अंती शिवसान्निध्य प्राप्त होईल. शंकर म्हणाले, हे प्रिये, तुझा प्रश्न अतिउत्तम व तो परोपकारासाठी विचारला आहेस. यास्तव त्याचे उत्तर ऐक. फार वर्षापूर्वी कृतयुगामध्ये सर्वत्र संपन्नता असूनही 7 ब्राह्मण गहन अशा पूर्वकर्माच्या प्रभावामुळे अतिशय दारिद्र्याने गांजून वणवण फिरत होते. अशा वेळी काही पुण्याईच्या योगाने ब्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी एका पुत्राचे त्यांना दर्शन घडले. त्याचे नाव होते सनत कुमार. या 7ही जणांनी त्यांना नमस्कार करून त्यांची सेवा केली असता ते प्रसन्न होऊन म्हणाले की, अहो भूदेव हो, आता तुमचे दुर्दिन संपण्याची वेळ आलेली आहे. मी जी महात्म्य कथा सांगणार आहे ती श्रवण करा. ती कथा श्रवण केल्यामुळे सर्व पातके नाष्ट होतात. पूर्वी एकेकाळी धर्माचे 7 पुत्र मणिचूल नावाच्या पर्वतावर राहत असत. ते स्थान अत्यंत रमणीय असून इंद्रपुरीपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ होते. ते मयासुराने निर्माण केलेले होते. तिथे मल्ल नावाचा एक असुर त्या नगरीचा राजा असून मणी नावाचा त्याला एक भाऊ होता. त्या नगरीभोवती मोठी तटबंदी असून तिला 7 महाद्वारे होती. तो मल्लासूर ब्रह्मदेवाच्या वरामुळे त्रैलोक्य विजयी बनला होता. एकदा तो शिकारीसाठी निघाला असता त्याच्या दृष्टीला या धर्मपुत्रांचे आश्रम पडले. त्यांची ती उपासना स्थाने पाहताच त्या देवशत्रूला मोठा संताप आला. त्या भरात त्याने त्यांच्यावर मोठा हल्ला केला. त्यावेळी त्या सैन्याने स्त्रिया पुत्र बालके गायी वगैरेंची मुळीच गय न करता फार मोठी लुटालूट आरंभिली. दिसेल त्याला मारझोड करीत सुटले. सर्व आश्रमांचा विध्वंस करून ते राजसैन्य
वावटळीसारखे निघून गेले. त्या जागी फक्त उरले उद्ध्वस्त आश्रम, जगले वाचलेले ऋषी, त्यांची बायका मुले व शिष्यवर्ग. सर्व परिवार हतबद्ध होऊन रडत बसला होता. तेव्हा ऋषींनी दुःख आवरले. धैर्य एकवटून त्यांनी बायकांना, मुलांना व शिष्यांना सांगितले की काळजी करू नका. मग त्यांनी एक विचाराने यांचा बदला घेण्याचे ठरविले. मणी व मल्ल या दोघांचा नाश करायचाच असा निश्चय करून कुटुंबे व परिवार दुसऱ्या सुरक्षित जागी न्यावे अशी योजना केली. अध्याय 2. धर्मपुत्रांची नारदांची भेट व नारदांचे मार्गदर्शन. सनत कुमार पुढे सांगू लागले. ते धर्मपुत्र विचारात असताना त्यांच्या समोर अकस्मात नारद मुनी प्रकट झाले. ऋषींनी नारदांना पाहताच त्यांना आनंद झाला. ते सगळे नारदांसमोर हात जोडून उभे राहिले. तेव्हा नारदांनी कळवळ्याने त्यांचे दुःखाचे कारण विचारले. त्या 7 जणांची नावे धर्मांगवीत, धर्मपालक, धार्मिक, धर्ममील, धर्मज्ञ, धर्मबाहू आणि धर्मकौतुक अशी होती. या 7ही जणांनी डोळे पुसत आपल्यावर मणी व मल्ल यांनी केलेले सर्व अत्याचार वर्णन करून आपणास आता कोणी वाली नसल्याची खंत व्यक्त केली. तेव्हा नारद म्हणाले, हे दोघेही तपोबळाने त्रिभुवनाला अजिंक्य झाले आहे. तरी त्या दोघांनी जो हा छळ केला आहे त्यामुळे त्यांचे पुण्य संपुष्टात आले आहे. तरी तुम्ही इंद्रलोकात जा आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगा. नंतर इंद्र जे सांगतील ते करा. त्यावर ऋषींनी कुटुंब कोठे सुरक्षित ठेवावी असा प्रश्न केला. तेव्हा नारदांनी त्यांना कृष्णा व वेणा नद्यांचा संगम आहे तिथून उत्तरेस 7 योजनांवर धवलगिरी पर्वतावर कुटुंबांना ठेवावे असे सांगितले. तिथे दुर्वास मुनींचा शिष्य लव याने तप केले असून लवथळेश्वर नावाचे लिंग स्थापन केले आहे. दुर्वास मुनींनी शाप दिलेला असल्यामुळे ते स्थान असुरांपासून मुक्त आहे. एवढे बोलून नारद मुनी गुप्त झाले. ब्राह्मण धवलगिरी पर्वतावर जातात. मग त्या 7ही जणांनी आवराआवर केली. आवश्यक ते सामान घेऊन आपापल्या परिवारासह ते त्वरेने धवलगिरी पर्वतावर जाऊन पोहोचले. तिथे आश्रम उभारून कुटुंबांची व्यवस्था लावून दिली. लवथळेश्वराची पूजा करून थोडे दिवस राहिले. नंतर ते अमरावतीस जाण्यास सिद्ध झाले. योगबळाने विहंगम मार्गाने ते अनेक उत्तमोत्तम दृश्ये पाहत मेरू व मंदार पर्वत ओलांडून पुढे इंद्रपुरी जी अमरावती त्या नगरीच्या महाद्वारात जाऊन उभे राहिले. दारात ऋषींना तिष्ठत असलेले पाहून द्वारपाळांनी चौकशी केली असता 7ही जणांनी आपला परिचय सांगून इंद्राची भेट घेण्याचा विचार सांगितला. तोपर्यंत हा वृत्तांत आत इंद्रास अंतर्ज्ञानाने जाणवला आणि त्याने ऋषींच्या स्वागतासाठी दूत पाठविले. त्या दूतांनी नम्रपणाने साष्टांग नमस्कार केला व ऋषींना घेऊन इंद्रसभेत जाते झाले. ऋषींनी इंद्रसभेत प्रवेश केला. 100 योजने लांब रुंद असलेल्या त्या सभागृहाला हजारो खांब असून सर्वत्र रत्ने जडविली होती. विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या त्या महालात मुख्य आसनावर इंद्र बसला होता. नोकर चाकर सेवेसाठी तत्परतेने उभे होते. विंझण वारा घालण्यासाठी अत्यंत सौंदर्यवती तरुणी लगबग करीत होत्या. अनेक ऋषी, गुरु व शुक्र, पुण्यवान राजे, महात्मे आपापल्या स्थानांवर विराजमान होते. आग्नेय दिशापती अग्नी, दक्षिणेचा यमधर्म, नैऋत्येचा निऋत्ती, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा वायुदेव, उत्तरेचा कुबेर असे सर्व दिशांचे स्वामी आज्ञेची वाट पाहत सज्ज होते. अनेक देवदेवता स्तुती स्तोत्रे गात असून त्यांची मोठी गर्दी होती. ते ब्राह्मण इंद्राचे वैभव डोळे विस्फारून पाहत असताना इंद्र आसन सोडून उठला व पुढे येऊन या 7ही ऋषींना चरणस्पर्श करून वंदन केले. मग त्यांना उच्चासनावर बसवून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. स्तुती करून इंद्राने त्यांना आगमनाचे कारण विचारले व आज्ञा मागितली. तेव्हा ऋषी म्हणाले, अरे इंद्रा, तू तर सर्वज्ञ असून त्रैलोक्यातील वृत्त जाणतोस. तरीही आम्ही सविस्तर सांगतो. मग त्यांनी मणिचूल पर्वतावरचा सर्व वृत्तांत सांगितला. मणी व मल्ल या भावांनी केलेले अत्याचार सांगून त्या दोघांचे पारिपत्य कायमचे करावे अशी विनंती केली. तेव्हा इंद्राने मान खाली घातली व खिन्नपणे आपली असमर्थता प्रकट केली. तो म्हणाला, ते दोघे तपसामर्थ्याच्या जोरावर अजिंक्य तर आहेतच, शिवाय ब्रह्मदेवाच्या वरामुळे ते उन्मत्त बनले आहेत. मी सुद्धा सर्व अपमान गिळून त्यांच्या धाकाने कारभार करतो आहे. त्यावर ऋषी मौन झाले.
तेव्हा इंद्राने त्यांना विष्णूंकडे जाण्यास सुचविले. मग ते 7ही ऋषी वैकुंठात जाण्याचा निश्चय करून उठले. अध्याय 3. ऋषींचे वैकुंठात गमन. इंद्रसभेतून निघून ते 7ही धर्मपुत्र विष्णूचे ध्यान करून विहंगम मार्गाने मनोवेगाने निघून वैकुंठ लोकापाशी जाऊन पोहोचले. त्या वैकुंठ शिखराचा वर्ण तापवलेल्या सोन्यासारखा होता. तिथे तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती होत्या. वैकुंठाच्या मधोमध विष्णूचे मंदिर होते. संपूर्ण परिसर फार विस्तीर्ण असून सभोवती रत्नजडित तटबंदी होती. मोठमोठी महाद्वारे व गोपुरे होती. भक्तांची निवासस्थाने रत्नखचित होती व त्यात 4 प्रकारचे विष्णूंचे भक्त राहत असत. जे सलोकता मुक्तीचे अधिकारी होते ते सामान्य नागरिक असून त्यांना फक्त विष्णू दर्शन होत असे, परंतु विष्णूची समक्ष भेट घेता येत नसे. दुसरे जे समीपता मुक्तीला पात्र होते ते विष्णूंची सेवा करीत असत, मात्र विष्णूंशी संभाषण करता येत नसे. त्यात सामान्य सेवा करता येत असे, पण विष्णूंशी त्यांची जवळीक नव्हती. काही भक्त स्वरूपता मुक्तीला पात्र होते. ते विष्णूसारखे निळ्या अंगकांतीचे असून शंख, गदा वगैरे आयुधे धारण करीत. पितांबर, गळ्यात वैजयंती माळ, छातीवर कौस्तुभ मणी अशी आभूषणे असत. फक्त त्यांच्या छातीवर भृगु ऋषींचे पदचिन्ह तेवढे नव्हते. जे सायुज्य मुक्तीस पात्र होते ते भक्त विष्णूशी एकरूप झालेले असत. विष्णू सभेत असे सभासद असून अप्सरांचे नाचगाणे चालत असते. गंधर्व स्तुती गीते गात असतात. एकीकडे ऋषींचा वेदघोष चाललेला असतो. 11 रुद्र, 8 वसू वगैरे सभोवती असतात. मधोमध दिव्य सिंहासनावर लक्ष्मीसहित विष्णू विराजमान असतात. त्यांचे स्वरूपाचे वर्णन करणे वेदांना व शास्त्रांना सुद्धा अशक्य आहे. अशा त्या विष्णूंना पाहताच या 7 ऋषींचे देहभान हरपले व ते साष्टांग दंडवत घालत खाली पडले. नंतर सावध होऊन ते हात जोडून विष्णूंची स्तुती करू लागले. तेव्हा विष्णूंनी त्यांना आगमनाचा हेतू विचारून त्यांच्या उदासीन होण्याचे कारण विचारले. ऋषींना विष्णूंच्या बोलण्याने मोठा धीर मिळाला. आनंदित होऊन त्यांनी अथपासून आपली झालेली वाताहत सांगितली. मणिचूल पर्वतावरचे वास्तव्य, मणी आणि मल्ल यांचे अत्याचार, नारदांची भेट या सर्व गोष्टी सांगून इंद्राची भेट घेतली तेही सांगितले. त्या भेटीचा काही उपयोग न होता उलट इंद्राने आपली असमर्थता सांगून वैकुंठात येऊन तुमच्यापाशी गाऱ्हाणे मांडावे असे सुचविले. तरी आता तुम्ही दया करा, मणिमल्लाचा नायनाट करून धर्तीवरचा भार दूर करा व सज्जनांना अभय द्या. त्यावर विष्णूंनी उत्तर दिले, अहो भूदेव हो, इंद्राने तुम्हाला खरे तेच सांगितले आहे. त्या दोघाही भावांनी पूर्वी अतितीव्र अशी तपश्चर्या केली आहे. त्या तपाचे फळ म्हणून त्यांना ब्रह्मदेवाकडून अलोट असा वर मिळाला आहे. त्यामुळे ते कुणालाही जुमानीत नाहीत. तरी यावर निर्वाणीचा उपाय म्हणजे तुम्ही कैलासावर जावे व महादेवांपुढे आपले गाऱ्हाणे सादर करावे. तेच फक्त यांचे पारिपत्य करू शकतात. शिवाय मीही तुमच्यासह येतो. असे विष्णूंचे उत्तर ऐकल्यावर ते 7 जण खूप निराश झाले. तरीही ते उठले व कैलासावर जाण्यासाठी निघाले. अध्याय 4. कैलासावर जाण्याचे विविध मार्ग. ते 7ही धर्मपुत्र विष्णूंना वंदन करून विहंगम मार्गाने कैलासावर जाऊ लागले. तो मार्ग पक्ष्यांसारखा झपाट्याने आक्रमण करता येतो. कैलासपर्यंत जाण्यासाठी एकंदरीत 5 मार्ग आहे. एक मार्ग केदार पर्वतावरून चालत जाण्याचा आहे. दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे सिद्धींच्या सहाय्याने जाणे. तिसरा मार्ग म्हणजे योग सामर्थ्याने जाणे. चौथा मार्ग म्हणजे मनसामर्थ्याने जाणे, परंतु तसे फक्त नारदच जाऊ शकतात. 5वा व शेवटचा मार्ग म्हणजे अंती मृत्यूनंतर शिवगणांसह विमानातून सन्मानाने जाणे. तसे पुण्यात्मे जातात. आता आपण प्रत्येक मार्गाचे वर्णन जाणून घेऊ. चालत जाण्याच्या साधनेचे वर्णन. जन्मांतरीच्या पुण्याईने जर चालत कैलासावर जावे अशी इच्छा झाली तर त्यासाठी प्रथम वनस्पती साधन करावे लागते. त्याची रीत अशी आहे की आधी गुरुसेवा करून गुरुकडून अघोर मंत्राची दीक्षा घ्यावी. नंतर त्या मंत्राचे पुरश्चरण पूर्ण करावे. त्या उपरांत गिंधन, आघाडा वगैरे वनस्पतींचा रस सेवन करावा. पुरश्चरणामुळे देह पवित्र बनतो आणि रस पिऊन तो वज्राप्रमाणे अभंग होतो. मग त्यावेळी चालत जाण्यासाठी तो पात्र होतो. त्या सिद्धीची प्रचिती म्हणजे दोन्ही पावले जुळवून बसावे.
पावलांच्या खाली जाळ पेटवावा आणि त्यावर भांडे ठेवून अन्न शिजवावे, तेव्हा शरीराला कोणतीही इजा होत नाही. नंतर पृथ्वी प्रदक्षिणा करावी, सर्व तीर्थांची यात्रा करावी व शेवटी काशी क्षेत्री यावे. ते शिवाचे अत्यंत प्रिय स्थान आहे. तिथे काही दिवसांपर्यंत नित्य अघोर मंत्राचा जप करीत राहावे. मन तृप्त झाले की पुढे केदार पर्वताच्या दिशेने जावे. वाटेवर श्री गंगेचे उगमस्थान गंगोत्री आहे, त्याचे दर्शन घ्यावे. नंतर केदाराच्या उजवीकडे निघावे. तिथे रेतकुंड आहे, त्यात त्रिकाळ स्नान करावे. नंतर तिथल्या पुजाऱ्यांना पुढचा मार्ग विचारावा. असे करणाऱ्या एका सिद्धाला पुजारी म्हणाला की या पुढचा मार्ग महाकठीण असून जो जीवावर उदार झाला असेल त्यालाच झेपेल, परंतु त्या अगोदर इथल्या राजाची परवानगी घ्यावी लागेल. तेव्हा तो सिद्ध राजसभेत गेला व राजापाशी त्याने आज्ञा मागितली. राजाने त्याला त्यातील धोके सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला, तरीही त्याने दृढ निश्चयाने राजाची परवानगी अंती मिळवलीच. नंतर त्या सिद्धाने अवधूती दीक्षा घेतली व वस्त्रांचाही त्याग केला. तेव्हा सर्व नागरिकांनी त्याची पूजा केली, त्याच्या हातात पताका दिली व काही अंतरापर्यंत सोबत जाऊन त्याला निरोप दिला. पुढे एक गणपतीचे देऊळ लागले. तिथे दर्शन घेऊन स्तुती करून तो त्या मंदिराला उजवी घालून पुढे निघाला. पुढे तर असा भाग होता की जिकडे पाहावे तिकडे बर्फच दिसे. माणूस, जीवजंतू, वनस्पती असे काहीच नव्हते. मार्ग विचारणार तरी कुणाला? तो अगदी हतबद्ध झाला. तरीही त्याच्या मनोमती गुरूंपासून मिळालेल्या मंत्राचा जप अखंड चाललेला होता. त्या मंत्राच्या प्रभावाने त्याला पुढच्या मार्गाचे ज्ञान अंतर्यामीच होत असे. त्या मंत्राच्या प्रभावामुळे त्याला प्रवासाचे कष्ट अजिबात होत नसत. झोप, तहान आणि भूक यावर विजय मिळवून तो निर्भयपणे अहोरात्र मार्ग चालत राही. नंतर तो बर्फाचा पर्वत पार करून पुढे गेला. तेव्हा घनदाट जंगली प्रदेश लागला. अनेक हिंस्त्र पशु अंगावर धावून येत, परंतु मंत्रशक्तीचे त्याला कवच असल्यामुळे नंतर पळून जात असत. पुढे असा एक प्रदेश लागला की आजूबाजूला मागे पुढे सर्वत्र विंचूच विंचू होते, पण ते सिद्धाला चालण्यासाठी मार्ग मोकळा करून देत असत. तिथून तो पुढे जातो न जातो तो महाविषारी व उग्र अशा सर्पांनी भरलेला प्रदेश लागला. त्यांच्या विषामुळे झाडे झुडपे गवत जळून जात असे, पण त्या सिद्धाला पाहून ते दूरच राहत. अशी कितीतरी संकटे येत राहिली तरी तो सिद्ध मंत्राचा जप करीत हृदयात शिवध्यान आठवीत चालत राहिला. पुढे एक अर्धचंद्रकार शिळा दिसली. तेव्हा त्याला फार आनंद झाला व योग्य मार्ग मिळाला म्हणून तो घटकापर त्या शिळेवर बसला. जराशी विश्रांती घेऊन शिळेला उजवी घालून तो पुढच्या प्रवासाला निघाला. वाटेवरून चालत असताना त्याने अवचित एक नगर पाहिले. अघोर मंत्राच्या जपाच्या प्रभावाने त्याचा देह थकण्याऐवजी अधिक उत्साहित होत होता. त्या नगरात चमचमणारी सोन्याची घरे असून नागरिकांना 300 वर्षाचे आयुष्य होते. त्यांच्या स्त्रियाही स्वरूप सुंदरी असून दागिन्यांनी सजलेल्या होत्या. सिद्धाला पाहून नागरिकांनी त्याचे मोठ्या आनंदाने स्वागत केले आणि राजाला सांगितले की मृत्यूलोकीचा कोणी एक तपस्वी सदेह कैलासाकडे निघाला आहे. तेव्हा राजाने स्वतः येऊन त्याचा सन्मान केला आणि त्याला नगरात विश्रांती घेण्याची विनंती केली. उत्तमोत्तम सुखसोयींची व्यवस्था केली, पण त्यांच्या मोहात न पडता सिद्धाने हात जोडून पुढचा मार्ग सांगण्याची विनंती केली. तेव्हा राजाने त्याला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवला. राजाचा निरोप घेऊन सिद्ध पुढे चालू लागला. मार्गक्रमण करीत असता त्याने अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या. वाटेवर दुतर्फा फळांनी व फुलांनी लगडलेले वृक्ष होते. एकाहून एक सरस अशी 16 नगरे त्याने पाहिली. तिथे झाडे, वेली व दगडसुद्धा मनुष्यांसारखे संभाषण करीत. सिद्धाला मनातल्या मनात आपल्या भाग्याचे मोठे कौतुक वाटे. प्रत्येक नगराजवळून जातेवेळी नागरिक त्याला थांबवून सन्मानाने नगरात घेऊन जात. सर्व प्रकारे सेवा करीत, काही काळ राहण्यासाठी गळ घालीत, पण तो मोठ्या नम्रतेने नकार देऊन पुढचा मार्ग विचारत पुढे निघे. अशी 16ही नगरे मागे टाकून तो जेव्हा पुढे गेला तेव्हा त्याने भला थोरला व प्रचंड असा चंद्र पर्वत पाहिला. सरळ सोट असा तो एखाद्या सुळक्यासारखा उंचच उंच पर्वत पाहताच सिद्ध हतबद्ध होऊन मटकन खाली बसला. पर्वत ओलांडावा तरी कसा हे सुचत नसल्या कारणाने तो अघोर मंत्राचा जप करू लागला. तेव्हा कुठून कसा कोण जाणे, पण एक म्हातारा ब्राह्मण त्याच्यापाशी येऊन त्याची चौकशी करू लागला.
तेव्हा आपला सर्व वृत्तांत वर्णन करून सिद्धाने त्याला पुढचा मार्ग सांगण्यासाठी विनवणी केली. सिद्धाच्या अघोर मंत्राच्या प्रतापाने ते म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप सोडून इंद्र प्रकट झाला. त्याने कृपा करून सिद्धाला दिव्य दृष्टी दिली व तो गुप्त होऊन इंद्रलोकी निघून गेला. सिद्धाला पुढचा मार्ग दिसला व तो पुढे पर्वत ओलांडून पलीकडे उतरून गेला. थोडासा पुढे जातो न जातो तोच एक विशाल अशी एक नदी लागली. सागरासारखी ती नदी बघून सिद्ध स्तब्ध होऊन उभा राहिला. त्याच वेळी नौका घेऊन काही नावाडी तिथे आले व नौकेत बसून पहिलं तिरी चढण्याची विनंती करून लागले. सिद्धाने सांगितले की तो भूलोक पासून इथवर चालत आला असून पुढेही वाहन वापरणार नाही. नावाड्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांचे एक न ऐकता तो मंत्रावरील व महादेवांवरील श्रद्धेपोटी नदीकाठी गेला. त्याने पाण्यावर पाऊल ठेवले, मात्र तो जसा जमिनीवर चालतो तसा झरझर पाण्यावरून चालत पहिलं तीरावर जाऊन पोहोचला. तिथे गेल्यावर पाहतो तर लक्षावधी देव जमले होते. त्यांना हा सदेह आल्याचे पाहून मोठे आश्चर्य वाटले व त्यांनी त्याला हे कसे साध्य झाले असे विचारले. तेव्हा त्याने प्रवासाचे वर्णन केले व हा सर्व शिवमंत्राचा प्रभाव असल्याचे सांगून पुढे कैलासावर पोहोचण्यासाठी मार्ग दाखवण्याची विनंती केली. त्यावर देवांनी त्याला एक जांभळाच्या झाडाजवळून जाणारा मार्ग दाखवला. त्यावरून चालत असताना बोलणारे वृक्ष, वेली व पाषाण त्याने पाहिले. मंत्र जप करीत जात असता त्याला अनेकानेक शिखरे असलेला एक सोन्याचा पर्वत लागला. त्यावर अनेक देवांच्या वस्त्या होत्या. गंधर्व, किन्नर, गुह्यक, यक्ष, ऋषी, नक्षत्र देवता, पितृदेव, मृतदेव, अप्सरा असे नानाविध जातींचे 33 कोटी देवांचे वेगवेगळे लोक होते. इंद्राच्या अधिपत्याखाली ते सुखाने राहत होते. जिवंतपणी ज्या मनुष्याने ज्या देवाची भक्ती केली असेल तो मृत्यूनंतर त्या देवाच्या नगराचा रहिवासी बनतो. असे सर्व कौतुक पाहत पाहत सिद्धाने मेरू पर्वत चढण्यास आरंभ केला. मेरूच्या पठारावर 3 शिखरे आहे. पहिले सत्यलोकाचळ, तिथे ब्रह्मदेव राहतो. पुढे 13,000 योजने उंचावर वैकुंठाचळ आहे. त्याच्याही वर 17,000 योजने दूर कैलास पर्वत आहे. त्याचा रंग धोतऱ्याच्या फुलासारखा शुभ्र पांढरा आहे. जेव्हा सिद्ध कैलासाजवळ जाऊन पोहोचला तेव्हा त्याच्याजवळ एक विमान आले. त्या विमानात शिवगण बसले होते. ते सिद्धाला म्हणाले की तुम्हाला कैलासावर घेऊन जाण्यासाठी आम्ही विमान घेऊन आलो आहोत. तेव्हा सिद्ध हात जोडून बोलला की मी चालत इथवर आलो आहे व पुढेही तसाच जाणार. ते ऐकून रुद्रगणांना त्याच्या निश्चयाचे मोठे कौतुक वाटले व त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली. त्यामुळे त्या पर्वतावर चढून जाण्याचा मार्ग त्याला दिसला. तेव्हा तो पुढे चालू लागला. वाटेवरील अनेक विसाव्याची स्थानं, निरनिराळ्या देवतांची नगरे व त्यातील नागरिक पाहत पाहत एका भव्य अशा महाद्वारापाशी जाऊन पोहोचला. तिथे महादेवांचे शेकडो गण वावरत होते. सिद्धाने त्यांना हर हर असे म्हणून अभिवादन केले. तेव्हा प्रसन्न होऊन याची चौकशी केली असता त्याने महादेवांच्या दर्शनाची इच्छा बोलून दाखवली. त्याने महादेवांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. त्या गणांच्या प्रमुखाने एका गणाला बोलवले व त्याला सांगितले की या सिद्धाला दरबारापर्यंत ने आणि जयनंदीची यांच्याशी भेट करून दे. तेव्हा गण व सिद्ध असे दोघेही त्या प्रमुखाला वंदन करून निघाले आणि थेट भोगारण्य नावाच्या मुख्य नगरापाशी आले. नगरात प्रवेश करून अनेक रस्ते व चौक पार करून शिवमंदिरापाशी जाऊन पोहोचले. मुख्य देवडीवरील गणपतीला वंदन करून पुढे गेल्यावर दिव्य शिवसभा त्याला दिसली. तिथे त्या गणाने जयनंदीची भेट घेतली आणि सिद्धाचा सर्व वृत्तांत निवेदन केला. जयनंदीने सिद्धाचे स्वागत केले व गणास परत पाठविले. श्रोते हो, सदेह चालत कैलासावर जाण्याचा हा मार्ग निवेदन केला आहे. मंडळी हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे नक्की आम्हाला कळवा. तसेच जर आपण पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.